तर मित्रांनो, माझ्याकडे एक 500ची नोट ज्याला पूर्णपणे ऑइल लागलं होतं. आता ही 500ची नोट कोणी घ्यायलाही तयार नव्हतं. तर मी एक उपाय म्हणून एका भांड्यात पाणी घेतले आणि ते पाणी मंद आचेवर चालू ठेवले आणि त्या पाण्यामध्ये एक क्लिनिक प्लसची पुडी त्या पाण्यात ॲड केली. ती क्लिनिक प्लसची पुडी पूर्णपणे ॲड करून त्या पाण्यात विरघळवून दिले. नंतर एका चमच्याच्या साहाय्याने मी जे शॅम्पूची पुडी पाण्यात ॲड केली होती ती पूर्णपणे हळूहळू विरघळू दिले आणि मंद आचेवरच ते पाणी उकळू दिले. नंतर जी 500ची नोट होती ती त्या पाण्यात टाकली आणि जसं की तुम्ही पाहत आहात, मी ते 500ची नोट हळूवारपणे त्या पाण्यात टाकली आणि चमच्याच्या साहाय्याने ती मी वर खाली पलटू लागले. त्या पाण्याला पूर्णपणे उकळी येईपर्यंत मी ते नोट हळूवारपणे पलटत राहिले. तुम्ही बघू शकता त्या पाण्याला व्यवस्थितपणे फेस आलेला आहे. तो पाणी आता व्यवस्थितपणे उकळत आहे आणि जी आपली 500ची नोट आहे ती पण त्या पाण्यात व्यवस्थितपणे त्याचं ऑइल रिमूव्ह करण्याचं काम करत आहे. जसं की तुम्ही पाहत आहात, त्या नोटाला लागलेले जे ऑइलचे डाग आहेत तर त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकलेल्या शॅम्पूमुळे ते रिमूव्ह होण्यासाठी मदत होत आहे. त्यासाठी तुम्हाला ते जी नोट आहे ती सारखी अडकून व्हावी लागेल, जेणेकरून आपल्या नोटाचेही नुकसान व्हायला नको. आता तू खाली नंतर मग ती नोट मी उकळी येईपर्यंत तसेच त्या पाण्यामध्ये फिरवत राहिली आणि अलटून पलटून त्या त्या नोटाला मी पलटवत राहिले. नंतर सांगितल्याप्रमाणे ते पाणी मी व्यवस्थितपणे उकळू दिलं आणि त्या पाण्याला चांगल्या प्रकारे फेस येऊ दिलं. उकळी येऊन त्याच्यात फेस व्यवस्थित येण्याची लक्षणं मला दिसू लागले आणि ऑइल निघण्याचेही प्रमाण बऱ्यापैकी वाटू लागले. तर तुम्ही पाहता की त्या नोटावरील जे ऑइल आहे ते बऱ्यापैकी रिमूव्ह झालेले दिसत आहे. हे पहा, जी नोट आहे ती बऱ्यापैकी त्याच्यावरचं जो ऑइल आहे ते आता निघून गेलेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग.